एक्झाम्पल नंबर 9 आपण घेऊया बँक फायनल अकाउंट्स. तर एक्झाम्पल बघा की फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ संध्या बँक लिमिटेड ॲज ऑन 31st March 1997. You are required to prepare profit and loss account for the year ended and balance sheet as on above date. 31/3/1997चा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिले आणि त्याच्या साह्याने आपल्याला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. तर आता पर्टिक्युलर्समध्ये शेअर कॅपिटल 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच, ₹50 पेड अप. 30,000 इक्विटी शेअर्स दिलेत 100 इच, म्हणजे 30 लाख रुपये ऑथोराइज्ड कॅपिटल होईल आणि त्यातलं ₹50 पेड अप कॅपिटल आहे आणि टोटल अमाऊंट दिली 15 लाख रुपये. तर कॉल्ड अप आणि पेड अप कॅपिटल 15 लाख शेड्यूल नंबर 1 मध्ये घ्यायचं. त्यानंतर दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे, तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये ॲड करायचं. त्यानंतर करंट डिपॉझिट अकाउंट्स, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट्स, सेव्हिंग डिपॉझिट अकाउंट्स हे सर्व डिपॉझिट शेड्यूल नंबर 3 मध्ये घ्यायचे. त्यानंतर दिलेलं आहे डायरेक्टर फीज 13,950, ऑडिटर फीज 13,200. हे दोन ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आहेत, त्यामुळे ते शेड्यूल नंबर 16 मध्ये घ्यायचे. त्यानंतर दिलेलं आहे फर्निचर 1,28,850 रुपये, ते आहे फिक्स्ड असेट्स, त्यामुळे ते शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स मध्ये घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट एक्सपेंडेड जो आपलं शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 15 त्याच्यामध्ये घ्यायचं. इंटरेस्ट अँड डिस्काउंट, इंटरेस्ट मिळालेला आहे इंटरेस्ट अर्न्ड शेड्यूल नंबर 13 मध्ये घ्यायचं. त्यानंतर दिलेलं आहे कमिशन अँड एक्सचेंज, हा आहे ऑदर इन्कम शेड्यूल नंबर 14 मध्ये घ्यायचं. त्यानंतर 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, हे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे 6% गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये, त्यामुळे ते घ्यायचं शेड्यूल नंबर 8 मध्ये इन्व्हेस्टमेंट. आणि त्यानंतर दिलेलं आहे शेअर्स इन कंपनीज, ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे, ती सुद्धा शेड्यूल नंबर 8 मध्येच येईल. त्यानंतर दिलेलं आहे ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटचा बॅलन्स जो आहे तो डेबिटला दिला आहे 3,06,000 रुपये, त्यामुळे ही काय आहे असेट आहे, त्यामुळे ती लायबिलिटी साईडला न घेता असेट साईडला घ्यायचं. क्रेडिट बॅलन्स असता तर आपण लायबिलिटी साईडला घेतलं असतं शेड्यूल नंबर 5 मध्ये, पण आता ही असेट आहे त्यामुळे ही ऑदर असेटमध्ये घ्यायचं शेड्यूल नंबर 12 मध्ये. त्यानंतर शेड्यूल नंबर 11 मध्ये. त्यानंतर आहे पोस्टेज अँड प्रिंटिंग, ते ऑपरेटिंग एक्सपेंडिचर शेड्यूल नंबर 16 मध्ये. त्यानंतर दिलेलं आहे प्रीमायसेस, ही फिक्स्ड असेट आहे. त्यानंतर सॅलरीज, लॉ चार्जेस, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हे सर्व ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आहेत, ते शेड्यूल नंबर 16 मध्ये घ्यायचे. त्यानंतर दिले कॅश इन हँड, ही आहे कॅश, ती घ्यायची शेड्यूल नंबर 7 मध्ये. कॅश विथ कॅश अँड बॅलन्स विथ RBI शेड्यूल नंबर 6 मध्ये घ्यायचं. त्यानंतर आहे बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड, ही आहे ॲडव्हान्सेस, त्यामुळे ते शेड्यूल नंबर 9 मध्ये येईल. त्यानंतर आहे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, इन्शुरन्स आहे, खर्च आहे आगाऊ केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते असेट राहणार आहे, ते ऑदर असेट म्हणून घ्यायचं. त्यानंतर स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड शेड्यूल नंबर 2 मध्ये घ्यायचं. आणि लोन्स, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट्स 45,73,500 हा शेवटचा आयटम दिला आहे, ते आहे ॲडव्हान्सेस शेड्यूल नंबर 9 मध्ये घ्यायचं. या पद्धतीने सर्व ट्रायल बॅलन्सची अमाऊंट वेगवेगळ्या शेड्यूल्समध्ये ट्रान्सफर करायचे. आणि त्यानंतर खाली दिले फॉलोइंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन. फर्स्ट, रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड अमाऊंट ₹10,650. आता ही जी अमाऊंट आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, त्याचा आपल्याला इफेक्ट काय करायचं ते माहिती आहे, बरोबर. याचा इफेक्ट काय करायचा आहे, तर पहिल्यांदा इंटरेस्ट अर्नमधून 10,750 वजा करायचे आणि शेड्यूल नंबर 5 लायबिलिटी साईडला घ्यायचे, कारण तो पुढच्या वर्षाचा इन्कम आहे, ते या वर्षी दाखवलेला आहे, त्यामुळे तो लेस करायचा इन्कममधून, इंटरेस्ट अर्नमधून, आणि ते घ्यायचं लायबिलिटी साईडला. त्यानंतर पुढचे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे प्रोव्हाइड ₹57,750 फॉर डाउटफुल डेट्स, 57,750 RDD दिलेला आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचा. प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिजन्सी या हेडिंग खाली. आणि दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा, तर तो द्यायचा लोन्समधून ती अमाऊंट वजा करायची.
त्यानंतर पुढे दिलं आहे बँक हॅज ॲक्सेप्टेड बिल्स वर्थ ₹3,75,000 ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स अगेन्स्ट द सिक्युरिटीज ऑफ ₹4,65,000 लॉन्च्ड विथ द बँक. बँकनं काय केलं आहे, बिल्स ॲक्सेप्ट केलेत ₹3,75,000 एका कस्टमर्सचे आणि सिक्युरिटी घेतलेली आहे 4,65,000ची. तर ते बिल्स जमा होतील की नाही सांगू शकत नाही. कॉन्टिंजंट लायबिलिटी घ्यायचे शेड्यूल नंबर 12मध्ये. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे चौथी, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्रीमायसेस ₹1,09,500 अँड फर्निचर ₹8,850. हे आहेत डेप्रिसिएशन. ते काय करायचे, फिक्स्ड असेट्समधून त्या फिक्स्ड असेटमधून तेवढी अमाऊंट वजा करायची आणि शेड्यूल नंबर 16मध्ये इफेक्ट घ्यायचा. आणि शेवटची ॲडजस्टमेंट दिली, प्रोव्हाइड फॉर टॅक्सेशन ₹11,250. टॅक्सेशनची अमाऊंट आहे ती कुठे घेणार आपण, प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिजेन्सीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी शेड्यूल नंबर 5मध्ये. या पद्धतीने आपल्याला हे ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करावे लागतील. आणि आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तर ट्रायल बॅलन्स बघा, ट्रायल बॅलन्समध्ये पहिलं दिलेलं आहे शेअर कॅपिटल 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. इथे घेऊया ऑथोराइज्ड कॅपिटल 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. अमाऊंट किती आहे, 30 लाख रुपये. त्यानंतर खाली घ्यायचं कॉल्ड अप अँड पेड अप कॅपिटल. ते किती आहे, तर 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50. 30,000 ऑफ ₹50. अमाऊंट किती, 15 लाख रुपये. त्यानंतर पुढे दिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला आहे, तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर करंट डिपॉझिट्स दिलेत 32,16,000. ते कुठे घ्यायचे, शेड्यूल नंबर 3मध्ये डिपॉझिट्स, याच्यामध्ये करंट डिपॉझिट्स. त्याच्यानंतर दिलेत फिक्स्ड डिपॉझिट्स 35,14,500. ते सुद्धा शेड्यूल नंबर 3मध्येच घ्यायचे फिक्स्ड डिपॉझिट्स. त्यानंतर दिलेला आहे सेविंग डिपॉझिट्स, सेविंग बँक अकाउंट्स 16,60,500. ते सुद्धा काय आहेत, डिपॉझिट्सच आहेत, शेड्यूल नंबर 3मध्ये घ्यायचे. त्यानंतर दिले डायरेक्टर फीज आणि ऑडिटर फीज, हे आहेत ऑपरेटिंग एक्सपेंडिचर शेड्यूल नंबर 16मध्ये. डायरेक्टर्स फीज अमाऊंट किती आहे, 13,950. त्यानंतर दिलेला आहे ऑडिट फीज अमाऊंट दिली 13,200 यानंतर पुढे दिलेला आहे फर्निचर 1,28,850. फिक्स्ड असेट आहे 1,28,850. इनरमध्ये आपण अमाऊंट घेतली कारण त्याच्यावर चार्ज करायचा आहे डेप्रिसिएशन. त्यानंतर नेक्स्ट अमाऊंट दिलेली आहे इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट एक्सपेंडेडमध्ये घ्यायचं 6,700,000. शेड्यूल नंबर 15मध्ये इंटरेस्ट पेड. त्यानंतर आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंट, क्रेडिट बॅलन्स दिला आहे 10,56,000. त्यामुळे ते इन्कम आहे. इंटरेस्ट अर्नमध्ये घ्यायचं इंटरेस्ट अँड डिस्काउंट. अमाऊंट किती दिली, 10,56,000.
इनरला घ्यायचे कारण त्याच्यावर आहे ॲडजस्टमेंट. त्यानंतर दिलेलं आहे कमिशन अँड एक्सचेंज, हे आहे क्रेडिट बॅलन्स, त्यामुळे तो आहे इन्कम. तो घ्यायचा ऑदर इन्कममध्ये 3,04,500. कमिशन अँड ब्रोकरेज. यानंतर आहे 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 15,60,000. ही आहे इन्व्हेस्टमेंट. 6% गव्हर्नमेंट बॉन्ड, त्यामुळे ते घ्यायचं इन्व्हेस्टमेंटमध्ये. अमाऊंट आहे 15,60,000. यानंतर दिलेलं आहे शेअर्स इन कंपनीज. शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यामुळे ती सुद्धा फिक्स्ड असेट असेल 12 लाख रुपये. ती सुद्धा शेड्यूल नंबर 8 मध्येच घ्यायचं. शेअर्स इन कंपनीज. यानंतर दिलं ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट 3,06,000. 3,06,000 काय आहे? डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स नेहमी असेट असते, त्यामुळे ते कुठे घ्यायचं? ऑदर असेट्समध्ये ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट इथे घ्यायचं शेड्यूल नंबर 11ला. अमाऊंट आहे 3,06,000. यानंतर दिलेलं आहे पोस्टेज अँड प्रिंटिंग 10,350. शेड्यूल नंबर 16 मध्ये घ्यायचं पोस्टेज अँड प्रिंटिंग. यानंतर दिलेलं आहे सॅलरीज 1,05,000 रुपये. ती सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे. यानंतर आहे प्रीमायसेस. ही फिक्स्ड असेट आहे आणि त्याच्यामुळे ते घ्यायची फिक्स्ड असेट शेड्यूल नंबर 10 मध्ये. प्रीमायसेसवर काय आहे? ॲडजस्टमेंट, त्यामुळे ती इनर कॉलममध्ये घ्यायची अमाऊंट 25,54,500. यानंतर दिलेलं आहे सॅलरीज. सॅलरीज आपण ऑलरेडी घेतलेला आहे. लॉ चार्जेस 7,950. ही सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. यानंतर आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. हे सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे. प्रॉव्हिडंट फंड एम्प्लॉईजचा आहे, त्यात कॉन्ट्रीब्यूट केलं आहे बँकेनं 16,800. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे कॅश इन हँड 3,10,500. ते घ्यायचं कॅश शेड्यूल नंबर 6 मध्ये. कॅश इन हँड 3,10,500 रुपये. नेक्स्ट दिले अनएक्सपायर्ड इन्शुरन्स 4,050. अनएक्सपायर्ड इन्शुरन्स आहे, ती आहे ऑदर असेट. पुढच्या वर्षीचा इन्शुरन्स ऑलरेडी पे केलेला आहे, त्यामुळे ते ऑदर असेटमध्ये घ्यायचं. किती आहे रुपये? 4,050. यानंतर दिलेला आहे स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड, तो रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर 2 मध्ये. स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड अमाऊंट आहे 1,27,500.
इनरला घ्यायची, कारण त्याच्यात करंट इयरचा स्टॅट्युटरी रिझर्व्ह ॲड करायचा. यानंतर पुढं दिलेलं आहे लोन्स, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट्स. हे आहेत ॲडव्हान्सेस, त्यामुळे ते घ्यायचं शेड्यूल नंबर 9 मध्ये. लोन्स, कॅश क्रेडिट अँड ॲडव्हान्सेस अमाऊंट आहे 45,73,500. इनरला घ्यायचं ॲडजस्टमेंट आहे. ट्रायल बॅलन्समध्ये सर्व आपण बॅलन्सेस घेतले. आता आपल्याला पाहिजे ॲडजस्टमेंट. पहिली आहे रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड अमाऊंटेड टू ₹10,750. रिबेट ऑन बिल डिस्काउंट आहे, त्याचा ॲडजस्टमेंट आपण काय करतो, शेड्यूल नंबर 13 मधून आपण वजा करतो. पहिल्यांदा अमाऊंट इंटरेस्ट अर्नमधून इंटरेस्ट अँड डिस्काउंट दिलेला आहे 10,56,000. त्यातून मग रिबेट पुढच्या वर्षीचा इन्कम आहे तो लेस करायचा. लेस रिबेट अमाऊंट किती आहे 10,750. ही जर वजा केली तर किती येईल 10,55,350. 10,45,000 55 नाही 45,350 अमाऊंट येईल. दुसरा इफेक्ट काय घ्यायचा रिबेट ऑन बिल डिस्काउंटचा, तर ऑदर लायबिलिटीज 5 नंबर 10,650. रिबेट ऑन बिल्स डिस्काउंट 10,750 रुपये की झाली पहिली ॲडजस्टमेंट. दुसरी ॲडजस्टमेंट बघा की प्रोव्हाइड ₹57,750 फॉर डाऊटफुल डेट्स. डाऊटफुल डेट्स आहेत लोन्समधून वजा करावे लागतील. शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेसमधून वजा करायचे. लेस ऑलरेडी अमाऊंट आहे 57,750 रुपये. आता 45,73,500 मधून वजा करायचे 57,750 अमाऊंट घेतील 45,15,750. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस ट्रायल बॅलन्समधलं एक अमाऊंट राहिली होती आपल्याला, आपली ती सुद्धा ॲडव्हान्सेसच आहे. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड ही अमाऊंट मेन्शन करायची राहिली होती. ओके, त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे बँक हॅज ॲक्सेप्टेड बिल्स वर्थ ₹3,75,000 ऑन बिहाफ ऑफ द कस्टमर्स अगेन्स्ट सिक्युरिटी ऑफ 4,65,000 लॉज्ड विथ द बँक कॉन्टिंजेंट लायबिलिटी. ओके, बिल्स ॲक्सेप्ट केलेले आहेत पण त्याचे काय लायबिलिटी उद्भवलेली आहे की नाही अजून ते निश्चित नाही आहे, त्यामुळे ते घ्यायचे कॉन्टिंजेंट लायबिलिटीज 3,75,000 मध्ये. ॲक्सेप्टन्स ते बिल्स ॲक्सेप्टेड केलेत म्हणून ॲक्सेप्टन्स एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन्स त्या हेडिंग खाली आपण अमाऊंट घेतो 3,75,000. याचे ॲक्सेप्टन्सेस शेड्यूल नंबर 12 मध्ये ॲक्सेप्टन्स एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन्स. त्यानंतर पुढची ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्रिमायसिस. प्रिमायसिसवर डेप्रिसिएशन दिले 1,09,500. आणि फर्निचरवर दिले
8,850. अमाऊंट वजा करायची, इथे येईल 1,20,000. त्यानंतर प्रिमायसेस किती आहेत? प्रिमायसेस 25,54,500 मधून 1,09,500 वजा केले तर 24,45,000. अमाऊंट येईल. ही झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट ऑपरेटिंग एक्सपेंडिचरला घ्यायचा. डेप्रिसिएशन, प्रिमायसेसवर आहे 1,09,500 आणि फर्निचरवर आहे 8,850 रुपये. यांचं टोटल किती येईल? 1,18,350. यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड फॉर टॅक्सेशन. टॅक्सेशन दिले ती आहे लायबिलिटी. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन लायबिलिटी साईडला घ्यायचं. अमाऊंट किती? 11,250. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिन्युन्सीमध्ये ॲड करायची. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केले आपण तर करूया. या पद्धतीने आपण सर्व शेड्यूल्स हे ॲडजस्ट केलेले आहेत. आता आपण टोटल करू. पहिले टोटल करू शेअर कॅपिटलची, त्याची 15 लाख टोटल येईलच. शेड्यूल नंबर 2ची नंतर टोटल करू, कारण स्टॅट्युटरी रिझर्वमध्ये करंट इयरचा रिझर्व आपल्याला काय करायचे? ॲड करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स हा सुद्धा ॲड करायचे. त्यानंतर टोटल होईल. त्यानंतर शेड्यूल नंबर 3चे डिपॉझिट्स. डिपॉझिट्समध्ये 3 अमाऊंट आहेत: 32 लाख, 16,000, 35 लाख, 14,500 आणि 16,60,500. अमाऊंट टोटल जर केली तर येईल 93,91,000. 83,91,000 येईल. बॉरोइंग्स काही नाही आहेत, तिथं नीलच येईल. ऑदर लायबिलिटीमध्ये 2 लायबिलिटीज आहेत: 11,250, 10,750. अमाऊंट येईल 21,900. कॅश अँड बॅलन्स शीट RBI मध्ये एकच अमाऊंट आहे: 3,10,500 रुपये. त्यानंतर कॅश विथ अदर बँक्स नाही आहे, तिथे नील येईल. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटची टोटल किती येईल? 15,60,000 आणि 12,27,60,000. त्यानंतर ॲडव्हान्सेस आहेत. ॲडव्हान्सेसमध्ये 2 ॲडव्हान्सेस आहेत: 45,15,750 आणि 1,05,000 रुपये. टोटल जर केली तर येईल 46,16,250. त्यानंतर फिक्स्ड असेट्स आहेत 1,20,000 आणि 24,45,000. अमाऊंट जर टोटल केली तर 25,65,000. यानंतर शेड्यूल नंबर 11 ऑदर असेट्स 3,06,000 आणि 4,050 रुपये. टोटल येईल 3,10,050. यानंतर कॉन्टिजेंट लायबिलिटी दिली आहे 3,75,000. इंटरेस्ट अर्नचे टोटल आहे तेवढंच येईल 3,45,350. ऑदर इन्कमची सुद्धा 3,04,500. इंटरेस्ट एक्सपेंडेडची सुद्धा 6,07,000 आणि ऑपरेटिंग एक्सपेंडिचरची जर अमाऊंट केली तर ते 2,81,100. या पद्धतीने सर्व शेड्यूलचे टोटल होईल. आता शेड्यूल्स टोटल केल्यानंतर आपल्याला तयार करावं लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. पण तयार करू पहिल्यांदा.
पहिल्यांदा करू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/97. पहिल्यांदा घेऊ पर्टिक्युलर्स, त्यानंतर शेड्यूल नंबर, त्यानंतर 31/3/97 आणि 31/3/96. पहिला भाग येईल इन्कमचा. इन्कममध्ये काय येतं आपण इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 13. शेड्यूल नंबर 13ची टोटल किती गेली 10,45,350. त्यानंतर घेतो अदर इन्कम, शेड्यूल नंबर 14, त्याची टोटल आहे 3,04,500. याचे करतो आपण टोटल. आता 10,45,350 आणि 3,04,500 ही टोटल येईल 13,49,850. यानंतर आपण घेतो दुसरा पार्ट एक्सपेंडिचर. याच्यामध्ये घेतो इंटरेस्ट एक्सपेंडेड, शेड्यूल नंबर 15, त्याची टोटल आहे 6,06,000. त्यानंतर घेतो ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत 2,81,100, शेड्यूल नंबर 16. त्यानंतर घेतो प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. प्रोव्हिजन अँड कॉन्टिंजन्सीज किती आहेत तर त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट बघा. RDD दिलेला आहे आपल्याला 57,750 रुपये, बरोबर. 57,750 रुपये प्लस प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन दिले, ते सुद्धा प्रोव्हिजन्स आहे. प्रोव्हिजन कॉन्टिन्युअसमध्ये घ्यायचे. शेवटचे ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड फॉर टॅक्सेशन 11,250 प्लस 11,250 अमाऊंट किती 69,000 रुपये. ओके, याची करतो आपण टोटल. मग 6,07,000, 2,81,100 आणि 69,000 याची टोटल जर केली तर अमाऊंट येईल 9,50,700. ही झाला दुसरा पार्ट. त्यानंतर तिसरा पार्ट काय करतो प्रॉफिट ऑर लॉस. त्याच्यामध्ये पहिल्यांदा नेट प्रॉफिट ऑर लॉस, नेट प्रॉफिट फॉर द इयर. प्रॉफिट कसं काढतो आपण इन्कम मधून एक्सपेंडिचर वजा करतो. 13,49,850 मधून 9,50,700 रुपये गेले तर अमाऊंट येते 3,99,150. याच्यामध्ये काय करायचं लास्ट इयरचा प्रॉफिट ऍड करायचं. त्याला म्हणायचं प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड. आपल्याला लास्ट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये. दुसरा आयटम 1,22,250. टोटल करायची, टोटल प्रॉफिट काढायचा 1,99,150 आणि 1,22,250 रुपयाची टोटल केली तर अमाऊंट येईल 5,21,400. त्यानंतर चौथा पार्ट काय घ्यायचा ॲप्रोप्रिएशन्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व
अमाऊंट किती घ्यायची? 25% घ्यायची, 20% घ्यायची नाही. अमाऊंट येईल 99,787.5. आपण 99,788 घेऊया. आणि टोटल करायची 5,21,400. खाली टोटल आहे तेच घ्यायची. आणि जो बॅलन्स राहील तो काय म्हणायचा? बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट. बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट किती येईल? तर 5,21,400 मधून वजा करायचे 99,788. अमाऊंट येईल 4,21,712 रुपये. मग एवढीच अमाऊंट कुठं घ्यायची? शेड्यूल नंबर 2 मध्ये घ्यायची. 4,21,712. 4,21,712 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स. आणि स्टॅट्युटरी रिझर्व घ्यायचा 99,788. आता 1,27,500 मध्ये ॲड करायचे करंट इयरचा रिझर्व 99,788. अमाऊंट येईल 2,27,288. त्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड करायचं म्हणजे रिझर्व आणि सरप्लस टोटल कळेल आपल्याला. ते आहे 4,21,712. अमाऊंट किती येईल? 6,48,900. 6,48,900 ही अमाऊंट कुठं टाकायची? बॅलन्स शीटमध्ये. मग त्यासाठी बॅलन्स शीट तयार करावी लागेल. करूया बॅलन्स शीट. ॲज ऑन 31/3/97. 4 कॉलम करायचे. पर्टिक्युलर्स शेड्यूल नंबर 31/3/97 आणि 31/3/96. पहिल्यांदा घ्यायच्या लायबिलिटीज. त्यामुळे पहिल्यांदा घ्यायचं कॅपिटल शेड्यूल नंबर 1. त्याची टोटल किती आहे? 15 लाख. त्यानंतर दुसरं रिझर्व अँड सरप्लस. त्याची टोटल आहे 4,48,000. 6,48,900 शेड्यूल नंबर 2. त्यानंतर डिपॉझिट्सची टोटल आहे 83,91,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग्स. त्याच्यामध्ये नील अमाऊंट आहे. त्यानंतर 5 अदर लायबिलिटीज. अमाऊंट किती आहे? 21,900. याची करायची टोटल. त्यानंतर घ्यायचे असेट्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कॅश अँड बॅलन्स विथ RBI. अमाऊंट आहे 3,10,500. त्यानंतर घ्यायचा कॅश विथ अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल. शेड्यूल नंबर किती आहे त्याचं? शेड्यूल नंबर 7. शेड्यूल नंबर 8 आहे इन्व्हेस्टमेंट. शेड्यूल नंबर 9
ॲडव्हान्सेस शेड्यूल नंबर 10, फिक्स्ड असेट्स शेड्यूल नंबर 11, अदर असेट्स याची करायची टोटल, खाली घ्यायचं कॉन्टिजेंट लायबिलिटीज. आता आपण बॅलन्सेस टाकूया प्रत्येक शेड्यूलचे. शेड्यूल नंबर 7 टोटल आहे, शेड्यूल नंबर 7 निघत होतं. शेड्यूल नंबर 8 आहे 27,60,000. शेड्यूल नंबर 9 आहे 46,16,250. शेड्यूल नंबर 10 आहे 25,65,000. शेड्यूल नंबर 11 आहे 3,10,050. आणि शेड्यूल नंबर 12 कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे 3,75,000. हे सर्व शेड्यूलची आपण अमाऊंट ही बॅलन्स शीटमध्ये टाकली. आता टोटल करूया. टोटल जर केली लायबिलिटी साईडची तर ती येईल 1,05,61,800. 1,05,61,800 या पद्धतीने असेट्स अँड लायबिलिटीज ची टोटल होईल.